भारताच्या ऑपरेशन सिंदूरला उत्तर म्हणून पाकिस्तानने देखील भारताच्या काही भागावर मिसाईल अटॅक केलेला आहे। भारताच्या गुजरात, राजस्थान, जम्मू काश्मीर, पठाणकोट या परिसरामध्ये पाकिस्तानच्या लष्कराकडून कारवाई करण्यात आलेली आहे। विशेष बाब म्हणजे लष्करी तळावर हा पाकिस्तानकडून हमला करण्यात आलेला आहे। शिवाय एअरबेसवर किंवा विमानतळावर भारताचा हा हमला करण्यात आल्यामुळे ही युद्धकृती समजली जाणार आहे आणि एक प्रकारे पाकिस्तानने ही युद्धाची घोषणा न करता हे युद्ध सुरू केलं ही अशी कृती लष्कराच्या आणि युद्धाच्या भाषेमध्ये आपल्याला म्हणता येईल। 70 मिसाईल आतापर्यंत भारताच्या विविध भागावर पाकिस्तानने सोडल्या, मात्र भारताची एअर डिफेन्स सिस्टम S-400 या सिस्टीमने त्याला नाकामयाब करण्यात आलेला आहे आणि ह्या सगळ्याच्या सगळ्या मिसाईल हवेतच नष्ट करण्यात आल्याची माहिती सध्या मिळते। जम्मू काश्मीर मधील रजौरी असेल, पूंछ असेल, उरी सेक्टर असेल या परिसरामध्ये प्रचंड गोळीबार सुरू आहे आणि त्याला भारताच्या सैन्याकडून देखील तेवढ्याच पद्धतीने आणि तशाच प्रकारे तोडीस-तोड उत्तर दिल्याची माहिती मिळते। महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानने यामध्ये F-16 हे लढाऊ विमान आणि JF-17 हे त्यांचं सर्वात ताकदीचं असलेलं हे विमान हे देखील विमान भारताच्या लष्कराकडून पाडण्यात आलेलं आहे आणि हे दोन लढाऊ विमान पाडल्यामुळे पाकिस्तान सध्या तरी बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळतोय। शिवाय दुसऱ्या काही गोष्टी भारतामध्ये घडताना दिसत आहेत। जो IPLचा मॅच धर्मशाळा या ठिकाणी सुरू होता तो बंद करण्यात आलेला आहे। शिवाय भारतीय लष्कराकडून पाकिस्तानमधील पंजाबमध्ये जे एअर व्हॉइसची जी सिस्टम होती पाकिस्तानची ती सुद्धा नष्ट करण्यात आलेली आहे। भारताचे परराष्ट्रमंत्री S जयशंकर हे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्याशी, परराष्ट्र सचिवाशी सध्या बोलणं करत आहेत। शिवाय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अजित डोभाल यांच्यासोबत मीटिंग करतायत। भारत आता पाकिस्तानच्या या युद्ध कृतीला कसं उत्तर देतो आणि युद्धाची घोषणा कधी करतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। भारत आणि पाकिस्तान या टेन्शनच्या आणि या कारवाईच्या युद्धाच्या ज्या काही अपडेट असतील त्या लेट्सअप मराठीवर आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ। तुर्तास तरी या ठिकाणी थांबतोय। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।